नमस्कार मित्रांनो. समाज सुधारक या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण अशा एका आंदोलनाची यशोगाथा पाहणार आहोत, ज्याने केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला पर्यावरण रक्षणाचा एक नवा धडा शिकवला. ते आंदोलन म्हणजे चिपको आंदोलन. झाडांना मिठी मारून त्यांचे प्राण वाचवणाऱ्या सामान्य ग्रामस्थांची, विशेषतः महिलांची ही असामान्य कहाणी आहे. विकासाच्या नावाखाली जो निसर्गाचा विध्वंस सुरू होता, त्याला दिलेले हे एक अहिंसक आणि अत्यंत प्रभावी उत्तर होते. चला तर मग जाणून घेऊया पर्यावरणाप्रती जनआंदोलनाची सुरुवात करणाऱ्या या ऐतिहासिक चिपको आंदोलनाबद्दल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भाग 1. हिमालयातील वनसंपदा आणि संकट. उत्तराखंडच्या गढवाल हिमालयातील जंगल म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांसाठी केवळ लाकूड नव्हते, तर त्यांचे जीवनमान होते. ही जंगले त्यांना इंधन, चारा, फळे आणि शुद्ध पाणी देत असत. मात्र 1970च्या दशकात भारत सरकारने व्यावसायिक लाकूडतोडीसाठी मोठ्या प्रमाणावर खाजगी कंत्राटदारांना परवाने देणे सुरू केले. या कंत्राटदारांनी जंगलांची बेसुमार कत्तल सुरू केली, ज्यामुळे भूस्खलन आणि महापूर यांसारख्या नैसर्गिक आपत्ती वाढू लागल्या. 1970मध्ये अलकनंदा नदीला आलेला महापूर हा याच जंगलतोडीचा परिणाम होता, ज्याने लोकांचे डोळे उघडले. इथूनच स्थानिक लोकांच्या मनात आपल्या जंगलांबद्दल आणि पर्यावरणाबद्दल मोठी जागृती निर्माण होण्यास सुरुवात झाली. भाग 2. आंदोलनाची ठिणगी कशी पडली. चिपको आंदोलनाची खरी ठिणगी 1973मध्ये पडली. स्थानिक शेतकऱ्यांना शेतीची अवजारे बनवण्यासाठी शासनाने ॲश जातीच्या झाडांची तोड करण्यास परवानगी नाकारली होती. मात्र आश्चर्य म्हणजे त्याच शासनाने अलाहाबादच्या एका क्रीडा साहित्य, स्पोर्ट्स गुड्स बनवणाऱ्या कंपनीला बॅट बनवण्यासाठी त्याच जंगलातील झाडे तोडण्याचा परवाना दिला. हा स्थानिक लोकांसाठी मोठा धक्का आणि अन्याय होता. दशोली ग्राम स्वराज्य संघ या स्थानिक संस्थेने याविरुद्ध आवाज उठवण्याचा निर्णय घेतला. चंडीप्रसाद भट्टांच्या नेतृत्वाखाली लोकांनी संघटित होऊन व्यावसायिक जंगलतोडीला कडाडून विरोध करण्यास सुरुवात केली. भाग 3. अहिंसेचा मार्ग. चिपकोचा जन्म. कंत्राटदार त्यांच्या मजुरांसह जंगलात झाडे तोडण्यासाठी आले तेव्हा त्यांच्याकडे कुऱ्हाडी आणि शस्त्रे होती. स्थानिक गावकऱ्यांकडे लढण्यासाठी कोणतेही हत्यार नव्हते. तेव्हा चंडीप्रसाद भट्टांनी एक अभिनव कल्पना मांडली. त्यांनी लोकांना सांगितले की जेव्हा मजूर झाडावर कुऱ्हाड चालवतील तेव्हा आपण त्या झाडाला मिठी मारायची. झाडावर घाव घालण्याआधी त्यांना आपल्यावर घाव घालावा लागेल. यातूनच चिपको म्हणजे चिकटून राहणे किंवा मिठी मारणे या शब्दाचा आणि आंदोलनाचा जन्म झाला. हा गांधीजींच्या अहिंसक सत्याग्रहाचाच एक नवा आणि अनोखा प्रयोग होता, जो पर्यावरणाच्या रक्षणासाठी वापरला गेला. भाग 4. चंडीप्रसाद भट्ट आणि सुंदरलाल बहुगुणा. चिपको आंदोलनाला दिशा देण्याचे मोठे काम 2 महान नेत्यांनी केले. भट्टांनी तळागाळातील लोकांना संघटित केले आणि स्थानिक रोजगार आणि जंगल संवर्धनाची सांगड घातली. तर सुंदरलाल बहुगुणांनी या आंदोलनाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. त्यांनी हिमालयात हजारो किलोमीटरची पदयात्रा करून जंगलतोडीचे भयानक परिणाम लोकांसमोर मांडले. बहुगुणांचे इकॉलॉजी इज परमनंट इकॉनॉमी म्हणजे पर्यावरण हीच शाश्वत अर्थव्यवस्था आहे, हे वाक्य या आंदोलनाचे मुख्य सूत्र बनले. या नेत्यांच्या निस्वार्थ सेवेने आंदोलनाला मोठे बळ मिळाले. भाग 5. रेणी गावचा ऐतिहासिक प्रसंग. 26 मार्च 1974 हा दिवस चिपको आंदोलनाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. जोशीमठ जवळच्या रेणी या गावी शासनाने 2200 झाडे तोडण्याचा ठेका दिला होता. कंत्राटदारांनी अतिशय हुशारीने गावातील सर्व पुरुषांना एका बैठकीच्या निमित्ताने शहरात बोलावून घेतले आणि मजुरांना कुऱ्हाडी घेऊन जंगलात पाठवले. गावात फक्त महिला आणि लहान मुले उरली होती. जेव्हा ही बातमी एका लहान मुलीने गौरादेवी या स्थानिक वृद्ध महिलेला दिली, तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता गौरादेवी इतर 27 महिलांसोबत जंगलाकडे धावल्या. भाग 6. गौरादेवी आणि महिलांचे अफाट धैर्य. जंगलात पोहोचल्यावर गौरादेवी आणि त्यांच्यासोबतच्या महिलांनी मजुरांना झाडे तोडण्यापासून रोखले. मजुरांनी त्यांना धमकावले, शिवीगाळ केली आणि बंदूक दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न केला. पण या रणरागिणी मागे हटल्या नाहीत. गौरादेवी मजुरांना म्हणाल्या, हे जंगल आमचे माहेर आहे. इथून आम्हाला अन्न आणि पाणी मिळते. या झाडांना तोडण्याआधी तुम्हाला आमच्या शरीरावर कुऱ्हाड चालवावी लागेल. महिलांनी झाडांना घट्ट मिठी मारून ठेवली.
त्यांच्या या अफाट धैर्यासमोर कंत्राटदार आणि मजुरांना हार मानावी लागली आणि त्यांना जंगलातून रिकाम्या हाताने परतावे लागले. भाग 7. महिलांची भूमिका आणि इको फेमिनिझम. चिपको आंदोलन हे खऱ्या अर्थाने महिलांचे आंदोलन होते. गढवालमध्ये पुरुष सहसा रोजगारासाठी शहरात जात असत. त्यामुळे घर, शेती, जनावरांसाठी चारा आणि इंधनासाठी लाकूड गोळा करण्याची सर्व जबाबदारी महिलांवर होती. जंगले नष्ट झाली तर याचा सर्वात मोठा फटका आपल्यालाच बसेल हे महिलांनी बरोबर ओळखणे होते. चिपकोतून इको फेमिनिझम ही संकल्पना जगासमोर आली. निसर्ग आणि स्त्री यांच्यातील अतूट नाते यातून दिसून आले. सुदेशा देवी, बचनी देवी यांसारख्या अनेक अज्ञात महिलांनी या आंदोलनात प्राणपणाने सहभाग नोंदवला. भाग 8. रेणी गावच्या यशानंतर चिपको आंदोलनाची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण उत्तराखंड आणि हिमालयीन पट्ट्यात पसरली. टिहरी गढवाल, कुमाऊ आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये गावकऱ्यांनी स्वतःच्या जंगलांचे रक्षण करण्यासाठी समित्या स्थापन केल्या. जिथे जिथे कंत्राटदार झाडे तोडायला जात तिथे तिथे लोक, विशेषतः महिला, झाडांना मिठी मारून उभे राहत असत. या आंदोलनाने स्थानिक प्रशासनाला आणि वनविभागाला अक्षरशः जेरीस आणले. हे केवळ जंगल वाचवण्याचे आंदोलन राहिले नाही, तर स्थानिकांच्या हक्कांची आणि जगण्याच्या अधिकाराची ती एक मोठी लोकचळवळ बनली. भाग 9. सुंदरलाल बहुगुणा यांची हिमालयीन पदयात्रा. आंदोलनाचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी सुंदरलाल बहुगुणा यांनी 1981 ते 1983 या काळात ट्रान्स हिमालयीन पदयात्रा काढली. त्यांनी तब्बल 5,000 किलोमीटरचे अंतर पायी चालत पार केले. काश्मीरपासून ते कोहिमापर्यंत त्यांनी गावोगावी जाऊन लोकांना जंगलतोडीचे दुष्परिणाम समजावून सांगितले. यांच्या या पदयात्रेने पर्यावरणाच्या प्रश्नावर देशात अभूतपूर्व जागृती निर्माण केली. या प्रवासात त्यांनी केवळ जंगलांचेच नव्हे तर नद्यांचे प्रदूषण, धरणग्रस्त लोकांचे प्रश्न आणि हिमालयीन पर्यावरणाचा समतोल यावरही मोठे भाष्य केले आणि सामान्य लोकांना संघटित केले. भाग 10. लोकप्रिय घोषणा, निसर्गाचे खरे मूल्य. चिपको आंदोलनादरम्यान अनेक गाणी आणि घोषणा लोकप्रिय झाल्या, ज्यांनी लोकांमध्ये प्राण फुंकले. त्यापैकी एक अत्यंत प्रसिद्ध घोषणा होती, क्या है जंगल के उपकार, मिट्टी पानी और बयार, मिट्टी पानी और बयार जिंदा रहने के आधार. याचा अर्थ, जंगलाचे आपल्यावर काय उपकार आहेत, तर ते आपल्याला सुपीक माती, शुद्ध पाणी आणि हवा देतात, आणि या तीनही गोष्टी माणसाला जिवंत राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. या सोप्या पण अर्थपूर्ण घोषणेने व्यावसायिक लाकूडतोडीमागचे पोकळ आर्थिक युक्तिवाद खोडून काढले आणि निसर्गाचे खरे मूल्य जगाला समजावून सांगितले. भाग 11. शासनाची माढार आणि मोठे यश. चिपको आंदोलनाचा वाढता दबाव आणि सुंदरलाल बहुगुणा यांच्या उपोषणामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना या प्रकरणात लक्ष घालावे लागले. 1980 मध्ये केंद्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. हिमालयीन पट्ट्यामध्ये 1000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या जंगलांमध्ये हिरवी झाडे तोडण्यावर पुढील 15 वर्षांसाठी संपूर्ण बंदी घालण्यात आली. हे चिपको आंदोलनाचे आणि अहिंसक मार्गाने दिलेल्या लढ्याचे सर्वात मोठे यश होते. सामान्य जनतेने संघटित होऊन सरकारला निसर्गाच्या हितासाठी आपले धोरण बदलायला भाग पाडले होते. भाग 12. केवळ झाडे नव्हे तर हक्काची लढाई. वरवर पाहता चिपको हे फक्त झाडे वाचवण्याचे आंदोलन वाटत असले तरी त्याचा पाया खूप व्यापक होता. ही स्थानिक समुदायांची त्यांच्या जल, जंगल आणि जमिनीवरील हक्कांची लढाई होती. जंगलांवर पहिला हक्क तिथल्या आदिवासींचा आणि स्थानिकांचा आहे, बाहेरील भांडवलदारांचा नाही, हा विचार यातून पुढे आला. विकासाच्या नावाखाली मूळ रहिवास्यांना त्यांच्याच संसाधनांपासून वंचित ठेवण्याच्या प्रवृत्तीवर चिपकोने जोरदार प्रहार केला. त्यामुळेच हे आंदोलन पर्यावरणवादासोबतच मानवाधिकारांचेही एक उत्तम उदाहरण मानले जाते. भाग 13. दक्षिणेतील अप्पिको आंदोलनाला प्रेरणा. चिपकोच्या यशाने भारताच्या इतर भागांतील पर्यावरणप्रेमींना मोठी प्रेरणा मिळाली. 1983 मध्ये कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात पश्चिमी घाटातील जंगले वाचवण्यासाठी असेच एक आंदोलन उभे राहिले, ज्याला अप्पिको आंदोलन म्हणजे कन्नड भाषेत अप्पिको म्हणजे मिठी मारणे असे नाव देण्यात आले. पांडुरंग हेगडे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनाने दक्षिण भारतातील उष्णकटिबंधीय जंगलांची कत्तल थांबवली.
चिपकोचे विचार हिमालय ओलांडून सह्याद्रीपर्यंत पोहोचले होते, जे सिद्ध करते की या आंदोलनाची ताकद आणि विचार किती व्यापक आणि प्रभावी होता. भाग 14. जागतिक स्तरावर दखल आणि सन्मान. चिपको आंदोलनाची दखल संपूर्ण जगाला घ्यावी लागली. संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्थांनी या आंदोलनाचा विशेष अभ्यास केला. 1987 मध्ये चिपको आंदोलनाला स्वीडनचा प्रतिष्ठित राईट लाईव्हलीहूड अवॉर्ड म्हणजे पर्यायी नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन, संरक्षण आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी केलेल्या असामान्य कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. एका दुर्गम भागातील अशिक्षित महिलांनी सुरू केलेल्या चळवळीला मिळालेला हा जागतिक सन्मान भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद होता. भाग 15. वनीकरण आणि पर्यावरणाचे पुनरुज्जीवन. चिपको आंदोलनाचे काम केवळ झाडे तोडण्यापासून रोखण्यापुरते मर्यादित राहिले नाही. चंडीप्रसाद भट्ट आणि त्यांच्या सहकार्यांनी नंतरच्या काळात मोठ्या प्रमाणावर वनीकरण मोहिमा राबवल्या. त्यांनी स्थानिक महिलांच्या मदतीने रोपवाटिका तयार केल्या आणि ओसाड पडलेल्या डोंगरांवर लाखो झाडे लावली. विशेष म्हणजे त्यांनी व्यावसायिक देवदार किंवा पाईनच्या झाडांऐवजी बांज म्हणजे ओक आणि इतर स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड केली, जी मातीची धूप थांबवतात आणि पाण्याची पातळी वाढवतात. हा रचनात्मक दृष्टिकोन चिपकोचे एक मोठे वैशिष्ट्य ठरले. भाग 16. आजच्या काळातील चिपकोची प्रासंगिकता. आज आपण ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाच्या भीषण संकटाचा सामना करत आहोत. जंगलांना लागणारे वणवे, वितळणारे हिमनग आणि वाढते तापमान या पार्श्वभूमीवर चिपको आंदोलनाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. निसर्गाचा सन्मान राखला नाही तर मानवाचे अस्तित्वच धोक्यात येईल, हा चिपकोचा संदेश आजच्या कॉर्पोरेट जगासाठी आणि धोरणकर्त्यांसाठी एक धोक्याचा इशारा आहे. विकासाच्या अंधळ्या शर्यतीत आपण आपले फुफ्फुसं म्हणजे जंगले कापत आहोत हे वेळीच ओळखून आज पुन्हा एकदा एका ग्लोबल चिपकोची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. भाग 17. आजच्या तरुणांसाठी एक मोठा धना. आजच्या तरुणाई पिढीने चिपको आंदोलनाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. आज आपण सोशल मीडियावर पर्यावरणाच्या गप्पा मारतो, पण प्रत्यक्षात जमिनीवर उतरून काम करण्याची गरज आहे. चिपकोतील महिलांकडे कोणतीही साधने नव्हती, मोठ्या दिघऱ्या नव्हत्या, पण त्यांच्याकडे निसर्गाप्रती असलेली अथांग संवेदनशीलता आणि प्रबळ इच्छाशक्ती होती. बदल घडवण्यासाठी कोणत्याही मोठ्या पदाची किंवा पैशांची गरज नसते, तर फक्त एका प्रामाणिक प्रयत्नाची आणि संघटित शक्तीची गरज असते. हा धडा तरुणाईने यातून घेणे आवश्यक आहे. भाग 18. शाश्वत विकासाचा मार्ग. चिपको आंदोलनाने जगाला शाश्वत विकासाची संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली. निसर्गाचा विनाश करून मिळवलेली आर्थिक प्रगती ही अल्पजीवी असते. खरा विकास तोच आहे ज्यामध्ये पर्यावरण आणि अर्थव्यवस्था हातात हात घालून चालतात. स्थानिकांच्या गरजा ओळखून नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करत साधलेला विकासच चिरकाल टिकतो. चिपकोने आम्हाला शिकवले की निसर्ग हा मानवाच्या उपभोगाची वस्तू नसून तो आपल्या जीवनाचा आधारस्तंभ आहे, ज्याचे रक्षण करणे आपले आद्य आणि नैतिक कर्तव्य आहे. भाग 19. आपण आपल्या पातळीवर काय करू शकतो. चिपकोच्या या वीरगाथेतून प्रेरणा घेऊन आपण आपल्या वैयक्तिक पातळीवरही खूप काही करू शकतो. आपल्या परिसरातील जुनी झाडे तोडण्यापासून वाचवणे, दरवर्षी किमान एक तरी झाड लावून ते जगवणे, कागदाचा आणि लाकडाचा वापर कमी करणे आणि वृक्षतोडीच्या विरोधात कायदेशीर मार्गाने आवाज उठवणे हे आपले कर्तव्य आहे. आज आपल्या शहरांमधील कॉन्क्रीटचे जंगल वाढत चालले आहे. त्याला रोखण्यासाठी आणि आपल्या आजूबाजूला हिरवाई टिकवून ठेवण्यासाठी आपण प्रत्येकाने एक शहरी चिपको चळवळ राबवण्याची वेळ आली आहे. भाग 20. निष्कर्ष आणि समारोप. मित्रांनो, चिपको आंदोलन हे निव्वळ इतिहासातील एक पान नाही, तर ती एक जिवंत विचारधारा आहे. गौरादेवी, चंडीप्रसाद भट आणि सुंदरलाल बहुगुणा यांचे कार्य आपल्याला कायम प्रेरणा देत राहील. निसर्गाचे रक्षण म्हणजे स्वतःचे रक्षण हे सत्य जोवर मानव समाज स्वीकारत नाही, तोवर चिपकोचे महत्त्व अबाधित राहील. चला तर मग या निसर्गाचे आपण काही देणे लागते या जाणीवेतून आपणही पर्यावरण रक्षणाची शपथ घेऊया.